नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे मार्फत तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून महाराष्ट्र राज्याची MBBS BDS कोर्ससाठीची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी चालू होत आहे. त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत. त्यामुळं जे विद्यार्थी MBBS BDS साठी चॉईस फिलिंग करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. MBBS BDS चॉईस फिलिंग राऊंड वन साठी ही चॉईस फिलिंग असणार आहे. ओके, सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, रँकिंग त्या ठिकाणी कॉलेजची बनवायची आहे. मग ती MBBS असेल किंवा BDS असेल. आता रँकिंग बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? फी स्ट्रक्चर असेल, हॉस्टेल मेस असेल, डिपॉझिट असेल कॉलेजचं, त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट, कॉलेज जुनं आहे की नवं आहे, OPD असेल, IPD असेल आणि विद्यार्थ्यांचा फीडबॅक, तिथली फॅकल्टी कशी आहे, तिथल्या सोयी सुविधा कशा आहे, या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी रँकिंग बनवायची आहे. आता जे विद्यार्थी आमच्याकडे जॉईन आहेत, फुल काउन्सिलिंगसाठी असेल किंवा एका राऊंडच्या काउन्सिलिंगसाठी असेल किंवा पेड ग्रुपला जॉईन असेल, अशा विद्यार्थ्यांना आपण रँकिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. आणि ती जी काही रँकिंग आहे ही त्या ठिकाणी फीस, हॉस्टेल मेस, डिपॉझिट असेल, फॅकल्टी असेल, इस्टॅब्लिशमेंट असेल, OPD IPD असेल, विद्यार्थ्यांचा फीडबॅक असेल. मेन फॅक्टर म्हणजे विद्यार्थ्यांचा फीडबॅक. ओके, त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकत आहे त्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेऊन या सर्व बाबींचा विचार करून आपण रँकिंग बनवलेली आहे. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना स्वतः त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे, कुठेही जॉईन केलेलं नाहीये, तर या गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेऊन तुम्ही रँकिंग बनवू शकता. त्याच्यानंतर स्कॉलरशिप हा फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचा आहे. आता बरेच कॉलेज आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की स्कॉलरशिप बंद झालेली आहे. मग त्याचं रिझन काय असू शकतं? कंपनी अंडरमध्ये काही कॉलेज गेलेले आहे, जसं की PIMS सांगली असेल, ओके, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली, त्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप बंद झालेली आहे सर्व कॅटेगरीसाठी. त्याचं कारण काय आहे? कंपनी ऍक्ट 2013 त्यानुसार त्या ठिकाणी काय झालेलं आहे, स्कॉलरशिप त्या कॉलेजची बंद झालेली आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसाठी काही कॉलेजने अप्लाय केलेलं होतं, त्यांना सुद्धा मंजुरी आलेली आहे. आणि ते कॉलेज जे आहे, जसं की आपलं NKP साळवे असेल, विखे पाटलांचं MBBS कॉलेज असेल, ओके, आणि BDSचं नागपूरचं एक कॉलेज आहे, तर ते कॉलेज त्या ठिकाणी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणून त्या कॉलेजला दर्जा भेटलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा स्कॉलरशिप कॅन्सल झालेली आहे सर्व कॅटेगरीसाठी. आणि हे जे काही कॉलेज आहे जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी होत आहेत ते कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये भाग घेणार नाहीयेत. त्यांची जे काही पुढली प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी ते पार पाडतील आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ते भाग घेतील त्या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर कॉलेज किती टाकावे. आता हे स्कोअरवर डिपेंड आहे. जर तुमचा चांगला स्कोर असेल, महाराष्ट्रामधील नामांकित कॉलेज तुम्हाला भेटते, टॉपचे कॉलेज तुम्हाला भेटत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी लिमिटेड जरी कॉलेज टाकले तर ठीक आहे. परंतु आमचा सल्ला असतो त्या ठिकाणी टॉप टू बॉटम रँकिंग एक तयार करा आणि होतोपर्यंत जास्तीत जास्त त्या ठिकाणी कॉलेज टाका, जेणेकरून कॉलेज तुम्हाला भेटेल. आता बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलेलं असेल, मागच्या वर्षी जर तुम्ही प्रोसेसमध्ये भाग घेतलेला असेल, चांगला स्कोर असून देखील काही विद्यार्थ्यांना कॉलेज भेटत नाही, कारण ते कॉलेजला कमी कॉलेजला चॉईस देतात, कमी कॉलेज टाकतात. लिमिटेड जर कॉलेज टाकले तर ते होणारच आहे. ओके, मग याचं सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना लिमिटेड कॉलेज टाकायचे आहेत ना, त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, ते कॉलेज त्यांच्या स्कोरवर भेटतात का, त्या कॉलेजचा यावर्षी काय कट ऑफ जाऊ शकतो, म्हणजे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला एकच कॉलेज टाकायचं आहे, ते भेटलं तर ठीक, नाही तर आम्हाला नंतर बघू, दुसरं कॉलेज टाकू, आणखी काही कॉलेज ऍड करू. स्पेसिफिक एक कॉलेजचा कट ऑफ काय जाईल हे सांगणं त्या ठिकाणी खूप कठीण असतं. तर तुम्ही काय केलं पाहिजे, एक ग्रुप बनवला पाहिजे कॉलेजचा, एक कॉलेजची लिस्ट त्या ठिकाणी बनवली पाहिजे. आणि कॉलेजची लिस्ट त्या ठिकाणी बनवल्यानंतर ते कॉलेज तुम्हाला भेटतात का ते एकदा चेक केलं पाहिजे. आणि जर भेटत असेल त्या कॉलेजपैकी, समजा 10 कॉलेजची तुम्ही लिस्ट बनवली आहे, त्याच्यापैकी जर 6-7 कॉलेज तुम्हाला भेटत असेल, अशा केसमध्ये तुम्ही लिमिटेड कॉलेज टाकले तरी चालेल. एखाद्याचा काठावर स्कोर असेल, तो म्हणतो नाही मला फक्त मुंबई पुण्याचेच कॉलेज पाहिजे, तर ते भेटणं शक्य आहे का? अजिबात नाही. ज्यांचं स्कोर काठावर आहे त्यांनी होतेपर्यंत सर्व कॉलेज टाकले पाहिजे. हा, जर एखादं कॉलेज असं आहे ते त्यांना अजिबात नकोय, ते कॉलेज विद्यार्थ्यांनी टाकूच नाही. कारण बरेच वेळेस तुम्ही बघितलं असेल की पहिला राऊंड झाल्यानंतर सीट त्या ठिकाणी वॅकंट राहतात, दुसरा राऊंड झाल्यानंतर सीट वॅकंट राहतात, तिसऱ्या राऊंड नंतर सुद्धा राहतात. त्याचं रिझन काय आहे? विद्यार्थी त्या ठिकाणी नको असलेले कॉलेज टाकतात.
किंवा मग दुसरं कारण असं असू शकतं, सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज असेल तर त्या ठिकाणी हाय फीस असते आणि त्यामुळं जर त्या विद्यार्थ्याची पेइंग कॅपॅसिटी नसेल तर त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घेता येत नाही. किंवा मग काही विद्यार्थी असे देखील आहेत ज्यांना घराजवळचं कॉलेज पाहिजे आहे, त्यामुळं दूरचं कॉलेज होतं, त्यांना ते आवडलं नाहीये. अशी सुद्धा केस असू शकते. असंख्य त्या ठिकाणी रिझन आहेत सीट व्हॅकंट राहण्याचे. ओके, तर होतापर्यंत नको असलेले कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे नाही. या ठिकाणी मी पॉईंट हा घेतलेलाच होता. नको असलेले कॉलेज विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे, टाळायचे आहे, टाकायचे नाहीये. त्याच्यानंतर आता कट ऑफ नुसार रँकिंग. बरेच विद्यार्थी म्हणतात कट ऑफ नुसार रँकिंग बनवू का? आता एक उदाहरण आपण घेऊया. एखादं कॉलेज आहे, आता आपण जर बघितलं व्हीजे कॅटेगरी असेल, एनटीबी, एनटीसी, एनटीडी कॅटेगरी असेल, या कॅटेगरीसाठी सीट त्या ठिकाणी खूप कमी असतात सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला. ओके, 1-2 सीट असेल किंवा 3 सीट असेल. आणि मला सांगा, जर समजा आता एखाद्या जिल्ह्यामध्ये कॉलेज आहे, समजा आपण रत्नागिरीचं कॉलेज पकडलं किंवा अमरावतीचं कॉलेज पकडलं, म्हणजे कोणताही एक जिल्हा पकडा. त्या जिल्ह्यामध्ये समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादं कॉलेज सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएसचं आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये असा एक विद्यार्थी आहे किंवा मुलगी आहे, तिला चांगला स्कोर आहे, गव्हर्नमेंट कॉलेज भेटतंय, पण तिच्या घरच्यांची इच्छा आहे की नाही, आमची मुलगी दूर आम्हाला पाठवायची नाहीये, आम्हाला त्या ठिकाणी घराजवळचं किंवा आमच्या जिल्ह्यामधलंच कॉलेज हवंय, दूरचं कॉलेज आम्हाला नकोय, आम्ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायला तयार आहे. आणि अशी पण विजय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी कॅटेगरीसाठी फक्त डेव्हलपमेंट फीस आहे, 1 लाख असेल, 1.5 लाख असेल, किंवा एखाद्या कॉलेजला 2 लाख, याच्या आसपासच फीस आहे. मग ते विद्यार्थी म्हणतात की नको, आपण दूर जाण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यातलं कॉलेज घेऊया. त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज देखील भेटतंय, पण इकडे सेमीला सुद्धा फीस कमी आहे. पण ते कॉलेज जर त्या विद्यार्थिनीने टाकलं आणि ते जर कॉलेज त्या विद्यार्थिनीला भेटलं, चांगला स्कोर आहे, ओके, सीट त्या कॉलेजमध्ये लिमिटेड आहे, तर त्या कॉलेजचा कट ऑफ काय होणार, जास्त जाणार. पण रियालिटीमध्ये ते कॉलेजचं जर कट ऑफ जास्त जातोय काही कारणामुळे, तुम्हाला मी आता जे सांगितलं ते, तर मग याचा अर्थ असा आहे का ते कॉलेज खरंच टॉपचं कॉलेज आहे? असं नाही ना, कारण त्या कॉलेजमध्ये सीट ऑलरेडी कमी होत्या त्या कॅटेगरीसाठी आणि त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्याने किंवा मुलाने किंवा मुलीने ते कॉलेज टाकलंय, चांगला स्कोर असून देखील त्यांना गव्हर्नमेंट भेटतंय किंवा टॉपचं सेमी भेटतंय, पण त्यांनी जवळचं कॉलेज निवडलंय आणि त्या कॉलेजचा कट ऑफ जास्त गेला. मग तुम्ही जर कट ऑफ नुसार रँकिंग बनवणार असाल तर त्या कॉलेजची रँकिंग कुठेतरी तुम्हाला टॉपच्या कॉलेजमध्ये दिसेल. होऊ शकतं ते कॉलेज 1 नंबरला येऊ शकतं सेमी गव्हर्नमेंटमध्ये कट ऑफ नुसार, किंवा 5 नंबरला येऊ शकतं. पण खरंच ते कॉलेज त्या रँकिंगची साजेस आहे का, त्या रँकिंगला साजेस आहे का, ही सुद्धा गोष्ट विचारात घ्यावी लागेल. माझं तरी असं मत आहे की कट ऑफ नुसार त्या ठिकाणी रँकिंग विद्यार्थ्यांनी होतापर्यंत बनवू नये. त्याच्यानंतर लो बजेट. आता ज्या विद्यार्थ्यांचं बजेट कमी आहे, फीस पे करण्याची कॅपॅसिटी कमी आहे, आता एमबीबीएस कॉलेज म्हणलं तर डिपॉझिट, हॉस्टेल कंपल्सरी, या गोष्टी आल्यात. आणि तुम्ही एमबीबीएस कॉलेजचं जर डिपॉझिट बघितलं, काही कॉलेजमध्ये कॉशन मनी आहे 50,000 आहे, त्याच्यानंतर इतर काही डिपॉझिट आहे 50,000च्या आसपास आहे. म्हणजे आपण जर बघितलंय की ऍव्हरेज 50,000 ते 1 लाख हे कॉलेजचं डिपॉझिट आहे. कॉलेजची जी काही अधिकृत फीस आहे एमबीबीएस कोर्ससाठीची, ट्युशन फी असेल, डेव्हलपमेंट फीस असेल, त्याच्या व्यतिरिक्त डिपॉझिट 1 लाखाच्या आसपास असतं, 50,000 ते 1 लाख, काही कॉलेजचं जास्त पण असू शकतं. त्याच्यानंतर हॉस्टेल मेस फी, हॉस्टेल मेस कंपल्सरी, त्याची फीस वेगळी, हॉस्टेलचं डिपॉझिट वेगळं, काही कॉलेज मेसचं सुद्धा डिपॉझिट घेतात. म्हणजे हॉस्टेलचं डिपॉझिट, मेसचं डिपॉझिट ते जवळपास 1-1.5 लाख रुपये काही कॉलेजचं आहे. कॉलेजचं डिपॉझिट, हॉस्टेल मेसचं डिपॉझिट, हे सर्वच आपण जर फक्त डिपॉझिटची बेरीज केली तर ती कुठंतरी 2.5 लाख, 3 लाख, किंवा काही काही कॉलेजचे 4 लाखापर्यंत सुद्धा डिपॉझिट आहे. मग एवढं कॉलेजची फीस वगळता, हॉस्टेल मेसची फीस वगळता एवढं हाय अमाऊंट डिपॉझिटचं जर असेल तर ते पहिल्या वर्षीचं बजेट, ओबीसी जरी कॅटेगरी असेल, एसबीसी कॅटेगरी असेल, त्यांना ट्युशन डेव्हलपमेंट फी किती असते, 6-7 लाखापर्यंत असते. परंतु हे डिपॉझिट जर आपण ऍड केलं तर ती 10 लाखापर्यंत जाते. आणि एखादा सर्वसामान्य विद्यार्थी, गरीब घरातील विद्यार्थी, खेडेगावातील विद्यार्थी 10 लाख रुपये कुठून आणणार? म्हणजे अगोदर फी स्ट्रक्चर जे आहे, ज्या विद्यार्थ्यांचं बजेट कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी फीसचा विचार करणं खूप खूप गरजेचं आहे. ओके, जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही फीसनुसार कॉलेज टाका. टॉप टू बॉटम त्या ठिकाणी जे काही रँकिंग तुम्ही बनवली, टॉप टू बॉटम रँकिंग त्या ठिकाणी बनवताना के जे सोमय्या मुंबई असेल, SMT काशीबाई नवले मेडिकल कॉलेज असेल, हे कॉलेज त्या ठिकाणी टॉपचे कॉलेजेस आहेत. SMBT नाशिक असेल,
कोणत्या कॉलेजचं डिपॉझिट असेल, त्याच्यानंतर फीस असेल, खूप हाय आहे. पण तुम्ही फीसनुसार त्या ठिकाणी कॉलेज निवडणं खूप गरजेचं आहे. जे विद्यार्थी जास्त फीस भरू शकत नाही त्या विद्यार्थ्यांनी अगोदर त्या कॉलेजची फीस बघणं खूप गरजेचे आहे. ओके. आता मग बरेच विद्यार्थी कॉल करून विचारतात, असंख्य असे विद्यार्थी आहेत, सर आमच्या स्कोरनुसार आम्हाला कोणतं कॉलेज भेटेल, किंवा आम्ही एका ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे, पण तो काउन्सिलर आम्हाला वेळ देत नाहीये, आमचा कॉल लवकर घेत नाहीये, आणि जरी कॉल घेतला तर म्हणतो आमच्या ऑफिसला व्हिजिट द्यायला आहे. आमचं घर आणि ते ऑफिस जे आहे काउन्सिलिंगचं 100-200 किलोमीटरचं अंतर आहे. असे सुद्धा कॉल आपल्याला त्या ठिकाणी येतात की सर आमचं ते कॉल घेत नाहीयेत, किंवा मग ऑफिसला या म्हणतात, किंवा कॉल जरी घेतला तर 2 मिनिटापेक्षा जास्त काही सांगत नाहीये. जरी ऑफिसला गेलो तरी त्यांचं एकच, आपण जर त्यांना डाऊट विचारला की सर आमचा नंबर लागेल का, कोणत्या कॉलेजला लागेल, तर ते एकच म्हणतात की हो तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे, सेमी गव्हर्नमेंट भेटू शकतं किंवा गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही. कॉलेज प्रेडिक्शन करत नाही, कोणते कॉलेज भेटू शकतात, कॉलेजचं फी स्ट्रक्चर सांगत नाहीये, फारशी माहिती भेटत नाही. 10,000 रुपये काउन्सिलिंग फीस आम्ही पे केली. असंख्य असे काही विद्यार्थ्यांनी पालकांचे प्रश्न असतात. मला कॉल येतात की सर असा असा प्रॉब्लेम आहे, तुमचे व्हिडिओ छान असतात, व्हिडिओ बघून मी तुम्हाला कॉल केला. आपण त्या ठिकाणी कॉलवर बऱ्यापैकी माहिती सांगण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये करतोय. पण काही काही विद्यार्थी आहेत ज्यांचा 200 स्कोर आहे, 400 स्कोर आहे, ओपन कॅटेगरी आहे किंवा 300 स्कोर आहे, हे कमी स्कोर असणारे विद्यार्थी आहेत ना, हे कॉल करून म्हणतात सर आम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंट भेटेल का, शक्य आहे का? कॉल करताना थोडा विचार करा. नीट तुम्ही दिलेली आहे, नॅशनल लेवलची एक्झाम आहे, आणि ही एक्झाम दिल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येत असेल की 200 मार्क्सवर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटू शकतं का, हा प्रश्न तुम्हाला पडू कसा शकतो? मग अशा विद्यार्थ्यांचा मात्र नाईलाजानं आम्हाला कॉल कट करावा लागतो. मात्र जे खरंच त्यांचा स्कोर काठावर आहे, किंवा ठीक आहे ना 480 स्कोर आहे, 470 स्कोर आहे, आम्हाला सेमी कॉलेज भेटेल का एमबीबीएस, ओपन कॅटेगरी आहे, ओबीसी आहे, अशाने कॉल केला तर आपण एक समजू शकतो. पण 200-300 स्कोरवाल्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटेल का यासाठी कॉलच करू नये. ओके. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आता आम्ही एका ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे, आम्ही फसलोय काउन्सिलिंग जॉईन करून, आम्हाला माहिती भेटत नाही. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमच्याकडे एका राऊंडसाठी जॉईन करायचं असेल, फक्त एका राऊंडची काउन्सिलिंग, एमबीबीएस बीडीएस राऊंड 1, फक्त एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल त्यासाठी फक्त 1,000 रुपये आपली फीस आहे. ही 1,500 फीस आहे, परंतु सध्याला तरी आपली 1,000 चालू आहे. आणि फक्त 50 विद्यार्थी आपण घेणार आहोत. किती? 50. आता 50 विद्यार्थी घेण्याचं कारण काय? प्रत्येक विद्यार्थ्याला वेळ द्यावा लागतो, त्यांचे डाऊट सॉल्व्ह करावे लागतात. म्हणजे हजारो ऍडमिशन घ्यायचे आणि त्यांना वेळ द्यायचा नाही, हे कुठंतरी चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना वेळ द्यावा लागतो, त्यामुळे आपण फक्त 50 विद्यार्थी घेतोय, आणि बऱ्यापैकी विद्यार्थी आपले होत आलेले आहेत. त्यामुळे जेही इच्छुक विद्यार्थी असेल अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा. मग आता या एका राऊंडच्या काउन्सिलिंग मध्ये 1,000 मध्ये काय भेटेल? तर तुम्हाला फर्स्ट कॉलेजची रँकिंग भेटेल. ओके. विद्यार्थ्यांचा फीडबॅक, ओपीडी, आयपीडी, इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट, किती जुनं कॉलेज आहे, त्याच्यानंतर हॉस्टेल मेस फीस असेल, डिपॉझिट असेल, या सर्व बाबीचा विचार करून आपण रँकिंग बनवलेली आहे. फर्स्ट म्हणजे ती रँकिंग भेटेल. त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर भेटेल. आता एमबीबीएस भेटतंय सेमी गव्हर्नमेंट तुम्हाला तुमच्या स्कोरनुसार, तर मग कॉलेजची फीस किती, कोणत्या कॉलेजची किती फीस? जास्त फीस तर नाही ना, डिपॉझिट जास्त तर नाही ना, हॉस्टेल मेसचं डिपॉझिट लाख रुपये 2 लाख रुपये असं तर नाही ना. ते डिपॉझिटची माहिती असेल, हॉस्टेल फीस असेल, त्याच्यानंतर मेस फीस असेल, त्याच्यानंतर डिपॉझिट असेल, फर्स्ट इयरला तुम्हाला किती फीस लागू शकते, कोणत्या कॉलेजला, म्हणजे संपूर्ण कोर्ससाठी तुमच्या कॅटेगरीसाठी कोणत्या कॉलेजला किती बजेट जाऊ शकतं, एक अंदाज. ओके. त्याच्यामध्ये एक 50,000 किंवा 1,00,000पर्यंत फरक येऊ शकतो, जास्त नाही. ओके. तर सर्व माहिती तुम्हाला भेटेल. हॉस्टेलची फी, मेसची फीस असेल, ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, डिपॉझिट वगैरे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. कॉलेजची रँकिंग भेटेल, फी स्ट्रक्चर भेटेल. त्याच्यानंतर मेन म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न असतो, माझ्या स्कोरवर मला कोणतं कॉलेज भेटेल? ओके. काय प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा? माझ्या स्कोरवर मला कोणतं कॉलेज भेटेल? तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एसएमएल नुसार कॉलेज प्रेडिक्शन सुद्धा दिलं जाईल या 1,000 मध्ये. तुमच्या स्कोरवर कोणतं कॉलेज भेटेल याची लिस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येईल 1,000 मध्ये. तुम्ही तिकडे 10,000 काउन्सिलिंग फीस पे केली बेटा, तरी सुद्धा तुम्हाला काही भेटलं का माहिती? तुमचं कॉलेज प्रेडिक्शन केलं का कोणी? नाही केलं. आपल्याकडे या 1,000 मध्ये कॉलेज प्रेडिक्शन सुद्धा त्या ठिकाणी होईल, त्याचा पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. आणि
त्याच्यानंतर तुमची जी काही चॉईस फिलिंग आहे, चॉईस फिलिंग फॉर्म, प्रेफरन्स फॉर्म, तो सुद्धा आमच्या मार्फत त्या ठिकाणी भरला जाईल. तर जेही विद्यार्थी एका राऊंडच्या काउन्सिलिंगसाठी इच्छुक असेल अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा आहे. या एका राऊंडच्या काउन्सिलिंगमध्ये फक्त 1,000 मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी 10,000 फीस पे करून काउन्सिलिंग जॉईन केलेले आहे, त्याच्यापेक्षा जास्त माहिती या एका राऊंडच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला भेटेल. जेही इच्छुक विद्यार्थी असेल अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क साधायचा आहे. ओके, फीस पे केल्यानंतर त्या ठिकाणी रँकिंग जे आहे लगेच तुम्हाला तात्काळ रँकिंग भेटेल. ओके, फी स्ट्रक्चरचा पीडीएफ लगेच भेटेल फीस पे केल्यानंतर. त्याच्यानंतर कॉलेज प्रिडिक्शन जे आहे याच्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तुमचं एसएमएल अनालिसिस करावं लागेल, एसएमएल नुसार कोणतं कॉलेज भेटेल. म्हणजे फीस पे केल्यानंतर एक अर्धा तास तुम्ही पकडायचा आहे कॉलेज प्रिडिक्शनसाठी. हे जे आहे हे तुम्हाला तात्काळ भेटेल कॉलेज प्रिडिक्शन. त्याच्यानंतर तुमच्याकडून तुम्हाला कोणते नको असलेले कॉलेज आहे तुम्हाला विचारात घेऊन त्या ठिकाणी कॉलेज एक परत रँकिंग बनवली जाते आणि ते रँकिंग लक्षात घेऊन त्या ठिकाणी फायनल फॉर्म त्या ठिकाणी तुमचा भरला जातो. ओके, आता काही विद्यार्थी आहेत त्यांना समजा दूरचं कॉलेज नकोय, किंवा काही विद्यार्थी आहेत तर नाही आमची मुलगी आहे दूरचं आम्हाला कॉलेज नकोय, किंवा मग आता गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचं असेल गडचिरोली नकोय किंवा भंडाऱ्याचं कॉलेज नकोय. ओके, तर तुम्हाला विचारात घेऊन त्या ठिकाणी नको असलेले कॉलेज त्या ठिकाणी रिमूव्ह करून फायनल रँकिंग बनवून त्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरला जाईल फक्त 1,000 मध्ये. जे इच्छुक विद्यार्थी असेल अशा विद्यार्थ्यांनी नक्की त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. जे गरजू विद्यार्थी असेल खरंच त्यांना त्या ठिकाणी गरज आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. फक्त 50 सीट आपण घेणार आहोत. 50 विद्यार्थी जवळपास कंप्लीट होत आलेले आहे. ओके, तर जेही इच्छुक विद्यार्थी असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. कोणत्या नंबरवर संपर्क साधायचा तर 95 29 29 70 16 या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. मला एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची आहे. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी QR कोड सेंड करण्यात येईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक गुगल फॉर्म त्या ठिकाणी पाठवण्यात येईल. तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. मोबाईलवर सुद्धा फॉर्म भरला जातो. ओके, आणि फक्त बेसिक माहिती आहे, तुमचा एसएमएल, तुमचा ऑल इंडिया रँक, तुमचा स्कोर, ही माहिती त्या ठिकाणी विचारली जाईल. तर जेही इच्छुक विद्यार्थी असेल अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे फ्री माहितीसाठी आपला जो काही फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणून तुम्ही आमचा ग्रुप देखील त्या ठिकाणी फ्री अपडेटसाठी जॉईन करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.